नगर तालुक्यातील पांगरमल येथे निवडणुकीदरम्यान राजकीय नेत्यांनी दिलेल्या दारू पार्टीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं या गावाला भेट दिली नाही। मात्र भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पांगरमल येथे जाऊन या घटनेत मृत पावलेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तसेच सांत्वन केलं। तसेच गावातील महिला आणि गावकऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली। बिहारमध्ये जशी दारूबंदी झाली तशी महाराष्ट्रात का होऊ शकत नाही ते करण्यासाठी मार्च महिन्यापासून महाराष्ट्रभर दारूबंदीसाठी आंदोलन करण्यात येणार असून त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातून करणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय। पांगरमलला ही जी घटना झाली ही खऱ्या अर्थानं हे इतकं गंभीर प्रकरण आहे। यामध्ये कुठलाही राजकीय कार्यकर्ता, राजकीय नेते असतील, मुख्यमंत्री असतील, अगदी शिवसेनेच्या उमेदवारामुळे घडलेलं आहे, त्यामुळे उद्धव साहेब असतील, म्हणजे कुणीच लक्ष दिलं नाही। आणि आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दारूचे बॉक्स सापडतात, शेजारी पोलीस स्टेशन आहे। आज राज्यामध्ये आपण बघितलं तर अनेक ठिकाणी जे अवैध धंदे आहेत ते पोलिसांच्या आशीर्वादामुळे चालू आहेत। आता इथला सुद्धा जो धंदा होता पोलिसांना 100% हप्ते मिळालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की एसपींच्या हलगर्जीपणामुळे, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळेच हे जे आहेत ते बळी गेलेले आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राजकीय हत्याच म्हणायला काही हरकत नाही। आणि या कुटुंबांच्या मागे आता आर्थिक जी मदत आहे, आर्थिक मदतीच्या स्वरूपात शिवसेनेच्या उमेदवारामुळे हे घडलं। त्यामुळे शिवसेना पक्षाने ही सगळी जी काही कुटुंब जे आज 7 मृत्यू झालेत, अनेक 3-4 जण अजून अत्यवस्थ आहेत, या सगळ्या कुटुंबांना जे आहे ते दत्तक घ्यावं आणि सरकारने तातडीने जे आहे जास्तीत जास्त आर्थिक मदत या कुटुंबांना द्यावी ही आमची मागणी आहे। आणि बनावट दारूचे धंदे चालतात कसे? आज गुटखा बंदी झाली, अनेक अवैध धंदे जे आहेत ते पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात। आणि मग मुख्यमंत्री सगळीकडे सांगतात की आम्ही पारदर्शक कारभार करणार। हाच गृहमंत्र्यांचा पारदर्शक कारभार का आहे का हे आता बघायची वेळ आली। आणि मुख्यमंत्री नगरमध्ये येऊन या अशा गंभीर स्वरूपाच्या घटनेबाबत काही बोलत नाहीत। इथले पालकमंत्री इथं भेट देत नाहीत, विरोधी पक्षनेते काहीच बोलत नाही। म्हणजे राजकीय नेते हे जे आहे ते स्वार्थासाठी राजकारण करतात, गोरगरिबांच्या पाठीशी कोणी उभं नाही। मग अवैध धंदे बंद करणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं। पोलिसांना इतके भरमसाठ पगार असून सुद्धा काही पैशासाठी आणि लालचे पोटी हप्ते घेऊन अशा पद्धतीने जर हे काम करत असतील तर गोरगरिबांचे जीव जातात। त्यामुळे तातडीनं गृहमंत्र्यांनी राज्यातले सगळे अवैध धंदे बंद करावे, अन्यथा गृहमंत्रीपद सोडावं। गृहमंत्री पदावर राहण्याचा त्यांचा काही नैतिक अधिकार नाही। यापुढे जे आहे ते बनावट दारू तर बंद झालीच पाहिजे, परंतु आज बलात्काराची प्रकरणं असतील, विनयभंगाची प्रकरणं असतील, किंवा आज ऍक्सिडेंटच्या केसेस असतील, किंवा हे दारूच्या नशेत घडणाऱ्या घटना असतील, यासाठी दारूमुक्त महाराष्ट्र होणं गरजेचं आहे। त्यामुळे मार्चमध्ये मला वाटतं आता आम्ही तर पुण्यातूनच हे आंदोलन सुरू करणार होतो। आता नगरमध्ये जी घटना घडली, नगरवासियांची जी इच्छा आहे, मला वाटतं मार्च महिन्यामध्ये दारूमुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हे नगरमधूनच सुरू करावं लागेल, कारण त्याची खऱ्या अर्थानं गरज ही नगरपासून सुरू केली पाहिजे। आणि जसं बिहारमध्ये दारूमुक्त बिहार झाला तर दारूमुक्त महाराष्ट्र का नाही? आणि बीजेपीचं सरकार आल्यानंतर चंद्रपूर सारखा जिल्हा जर दारूमुक्त होऊ शकतो तर महाराष्ट्र का दारूमुक्त होऊ शकत नाही? त्यामुळे तातडीनं दारूमुक्त महाराष्ट्र करावा अशी आमची मागणी असणार आहे। यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर आंदोलनही केली जाणार आहेत। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।